संपूर्ण जगाचे इंटरनेट एका क्षणात बंद झालं तर? हीच मोठी धमकी इराणनं दिली की जर आमच्यावर होणारे हल्ले थांबले नाही तर आम्ही पूर्ण जगाला ऑफलाईन करू. तुम्हाला एक गोष्ट माहितीये का? जगाचा 95% इंटरनेट डेटा कोणत्या सॅटेलाइट मधून नाही तर समुद्राखाली असलेल्या फायबर केबल्स मधून जातो. सर्वात महत्वाचं म्हणजे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आणि रेड सी हे फक्त तेलासाठीच नाही, ते इंटरनेटसाठी सुद्धा महत्वाचे चेक पॉइंट्स आहेत. इथून जाणाऱ्या काही महत्वाच्या केबल्स डॅमेज झाल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण नेटवर्कवर होऊ शकतो आणि त्यामुळे इंटरनेट स्लो किंवा पूर्णपणे बंद होऊ शकतं. इतिहासात सुद्धा अशा घटना घडल्या आहेत. जहाजाच्या अँकरमुळे किंवा नैसर्गिक कारणांमुळे केबल्स कट झाल्या आणि अनेक देशांमध्ये इंटरनेट स्लो किंवा बंद झालं. म्हणजेच ही धमकी पूर्णपणे अशक्य नाही. जर मोठ्या प्रमाणावर केबल्स कापल्या गेल्या तर इंटरनेट स्पीड खूप कमी होईल किंवा पूर्णपणे बंद होऊ शकतो. व्हॉट्सअप, फेसबुक, गुगल क्लाउड सर्व्हिसेस बंद पडू शकतात. बँकिंग, एटीएम, यूपीआय व्यवहार ठप्प होऊ शकतात. फ्लाईट, शिपिंग आणि ग्लोबल ट्रेडमध्ये गोंधळ उडू शकतो. शेअर मार्केट पूर्णपणे क्रॅश होऊ शकतं. भारतासाठी हा धोका जास्त सिरियस ठरेल, कारण आपल्या देशाचा बहुतेक इंटरनॅशनल इंटरनेट ट्रॅफिक मुंबई आणि चेन्नईच्या केबल लँडिंग स्टेशन मधून जातो. जर हे कनेक्शन बाधित झालं तर आयटी कंपन्या, वर्क फ्रॉम होम, स्टार्टअप्स किंवा डिजिटल इकॉनॉमीला मोठा फटका बसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जगात अनेक बॅकअप केबल्स आणि अल्टरनेट रूट्स आहेत, त्यामुळे पूर्ण जग एकदम ऑफलाईन होणं कठीण आहे. पण मोठ्या प्रमाणावर डिस्ट्रप्शन नक्की होऊ शकतं. यावर तुम्हाला काय वाटतं? आपण किती दिवस इंटरनेट शिवाय राहू शकतो? मला कमेंट करून नक्की कळवा.